We'll open our Bibles to Lamentation chapter 3 verse 26. विलाप गीत याचा 3रा अध्याय आणि त्यातलं 26व वचन आपण यावेळेला काढूया. It is good both to hope and wait quietly for the salvation of the Lord. Yes, it is good to wait patiently for the Lord to save you. विलाप गीत 3रा अध्याय 26व वचन. मनुष्याने धीर धरावा आणि परमेश्वराच्या तारणाची आशा धरावी हे चांगले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. It is good to wait upon God. देवाचरणी वाट पाहणे चांगले आहे. I promise you. मी तुम्हाला वचन देत आहे. If you wait upon God, तुम्ही जर देवाचरणी वाट पाहिली, if you patiently wait upon God, जर धीराने तुम्ही लोकांनी देवाचरणी वाट पाहिली, if you don't rush things, आणि घाईघाईने जर तुम्ही गोष्टी केल्या नाहीत, God will release a blessing in your life. तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जरूर आशीर्वाद मोकळा करेल. God will release his blessings upon your life. देव त्याचे आशीर्वाद जरूर तुमच्या आयुष्यावर मोकळे करेल जर तुम्ही घाईघाईने काही केलं नाही तर. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says those who believe in God, बायबल म्हणतात जे लोक देवावर विश्वास ठेवतात, they shall not make haste. ते कधी घाई करणार नाही. They shall not make ते haste घाई करणार नाही, because they depend on God. कारण ते देवावर अवलंबून आहेत. नाही, Trust in God. देवावर विश्वास ठेवा ना. God can do a better job than you. देव तुझ्यापेक्षा चांगलं काम करू शकतो. God can do a better job than you. देव तुझ्यापेक्षा चांगलं काम करू शकतो बेटा. There are things which are impossible for men. काही गोष्टी माणसांना अशक्य असतात, हे लक्षात घ्या. We have our limitations. आपल्याला आपल्या मर्यादा आहेत, त्याच्या पलीकडे आपल्याला जमत नाही. We can do certain things. काही गोष्टी आपल्याला करता येतात, Beyond that we cannot do. पण त्याच्या पलीकडे नाही ना आपल्याला करता येत. And that's why we have to depend on God. म्हणून आपल्याला देवावर अवलंबून राहावंच लागेल. And God will do a marvelous work आणि for you. देव महान कार्य करेल आपल्या जीवनामध्ये. You think so, you are enjoying life, but you are not. तुला असं वाटतं घाई करून सुद्धा मी आयुष्याचा आनंद घेत आहे. नाही, तू आनंद घेतच नाहीयेस. Because you are missing the details of life. का आयुष्याचा तपशील डिटेलिंग तुझ्याकडनं राहून गेलेलं आहे. And one of the reasons for stress is आणि लोकांना हे जे टेन्शन आणि दडपण येतं ना, त्याच्या मागचं एक कारण आहे. we are living in a fast-paced world. आपण एवढ्या घाईनं जगणाऱ्या जगात जगतोय ना, त्याच्या पायी लोकांना टेन्शन येतं. And this fast-paced world, आणि हे घाईनी जगणारं जे जग आहे ना, it is pushing us beyond our limit. ते आपल्याला आपल्या मर्यादेपलीकडे ढकलतंय. We want to achieve things in record आणि time. आपल्याला रेकॉर्ड वेळेमध्ये गोष्टी साध्य करायच्या असतात की मला अर्ध्या सेकंदात साध्य करायचं. कसं शक्य आहे? What is there for tomorrow we want it today. उद्यासाठी जे करायचंय ते मला आजच करून सोडायचं. And so I have to work today. मग आजच मी काम करायला हवंय. So I'll put in another extra hour there. मग आता अजून एक तासभर मी काम करीन, कारण की उद्याचं मी आजच करणार And आहे. we strain our bodies. आणि मग आपण आपल्या शरीरावरती किती ताण आणतो, We strain our minds. आपल्या मनावर किती ताण येतो. मग We sacrifice our families. आपण आपल्या परिवारांवरती कुटुंबांवरती त्याग करतो. We sacrifice our joy. आपण आपल्या आनंदाचा त्याग करतो. हो की We नाही? want to do what none has done. आणि कोणीच केलेलं नाही ते मला करून दाखवायचंय असा उगीचच वेडा हट्ट. All your righteousness does not reap you rich reward. तुझा सगळा नीतिमान पुणा तुला काही चांगलं असं प्रतिफळ सुद्धा देत नाहीये. Even your hard work does not give you good results. तुझी मेहनत आणि तुझे कष्ट तुला चांगलं प्रतिफळ देत नाहीत. We are not lazy people. आपण काय आळशी लोक नाही ना. आपण घाम गाळतो, काम करतो, नोकऱ्या करतो. We are hard working people. आपण किती कष्ट करतो. आपण काय आळशी लोक नाहीये. Yet we don't get what is due to us. तरी सुद्धा जे आपलंय ते आपल्याला मिळत नाही. Somewhere something is lacking. म्हणजे कुठेतरी काहीतरी कमी आहे का नाही? What is lacking? ते काय कमी आहे? Our relationship with God. आपलं देवाशी नातं कमी पडतंय. देव सगळ्यात पाहिजे, कारण शेवटी देवा लागतोच. If you put God in the picture, आणि तुम्ही जर देवाला चित्रात if you आणलं, allow God to work for you, तुम्ही देवाला जर तुमच्या वतीनं काम करू if you दिलं, take the help of God, तुम्ही देवाची जर मदत घेतली की देवाप्पा मला एवढंच होतं, ह्याच्या पुढे आता तू मला मदत कर. what can be done in a month can be done in a day. तर महिनाभरात जे होणार आहे ना, ते एका दिवसात देव तुला करून देईल. असा आपला देव आहे. Yes. पण आपण देवाच्या हातात गोष्टी सोडल्या तर ना, People have no time. आज लोकांकडे वेळ नाही. आणि लोक For what? For God. आज लोकांकडे देवासाठी पण वेळ नाही. Because they are rushing. कारण घाई. And when you're rushing into things, you have no time for आणि God. गोष्टींची घाई केली की देवासाठी पण वेळ नाही. डोळ्यात डोळे टाकून लोक अलीकडे बोलत नाहीत. What you have lost in your life, तुझ्या आयुष्यात तुझं असं काय नुकसान झालंय राजा? it will come back fourfold. 4 पटीनं परत येईल. God will do it. चौपट परत येईल. देव तुझ्यासाठी करेल. God will do it. देव करेल. If the devil can do it, God cannot do it. आज सैतान करू शकतो तर देव नाही करू शकत.
God can do it. देव करणार, करू शकतो. Tomorrow we are celebrating the church anniversary. उद्या आपण चर्चचा 25वा वाढदिवस साजरा करतोय. God's eyes are upon this church from tonight. देवाचे डोळे आज रात्रीपासून आता चर्चकडे राहणार आहे. Even now, आता सुद्धा God's eyes are upon you, देवाचे डोळे तुम्हा सगळ्यांवर आहेत. running to and fro, इकडून तिकडे देवाची नजर तुमच्यावर आहे. waiting to see whose heart is right towards Him. वाट बघत आहे की कोणाचं हृदय बरोबर आहे, त्याला मी आशीर्वाद देणार. Praise God. देवाला धन्यवाद. He will drive out the devil from your life. सैतानाला देव तुझ्या जीवनात हाकलणार. The evil spirit will leave. दुरात्मे तुला सोडून जाणार. The divination power will leave. तंत्र मंत्र विद्या तुझ्यावरनं जाणार. All witchcraft power will leave. करणी जादूटोणा जाणार. Pure blessings will be released in your शुद्ध आणि life. निखळ आशीर्वाद तुझ्यावर मोकळे होणार. Praise God. देवाला धन्यवाद. In Psalm 62 verse 1, स्तोत्र संहिता 62 त्यातलं पहिलं वचन. Bible says, बायबल म्हणतं God is the only one on whom I will wait. एकमेव परमेश्वरच आहे ज्याची मी वाट बघणार आहे. As long as the branch is attached to the tree, बघा जोवर ती फांदी झाडाला जडलेली असते, sustenance comes from the trunk of the tree. तोवर त्या फांदीला झाडातनं, झाडाच्या खोडातनं सगळं पोषक जे काही हवं ते मिळतं. But when it is cut, पण ती फांदी जर आपण झाडापासून कापली what happens? तर मग काय होतं? It will look green, ती दिसेल हिरवी, but for only a week. पण एक आठवडाभर हिरवी दिसेल. Only for some time. काही वेळ हिरवी दिसेल, Soon it will dry. लवकरच ती वाळणार. That's what has happened to mankind. असंच मानव जातीचं झालंय. Man is withering away आज मनुष्य वाळत चाललाय because कारण he is cut off from the main source of life. तो जीवनाच्या मुख्य स्रोतापासून कापलेला आहे. And today he is struggling. आणि मनुष्याचा संघर्ष आज बघा किती चालला. That's why God sent Jesus Christ on म्हणून this मग earth. देवाने येशू ख्रिस्तांना या जगात पाठवलं. People are working from dawn to dusk and dusk to dawn. असंच आहे लोकांचं, पहाटेपासून रात्रीपर्यंत आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत नुसतं काम 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 काम. And God is watching it, देव बघतोय, but he cannot help पण देव काही करू नाही शकत. because we are not coming to का God. आपण देवाकडे येत नाही. Once you just kneel down, पण मी काय म्हणतो, एकदा जरा गुडघे टेकून बघ ना. lift up holy hands गुडघे टेक, दोन्ही पवित्र हात वर कर and say, Jesus, आणि नुसतं म्हण, येशू I humble myself before मी you. स्वतःला तुझ्या समोर नम्र करत आहे. Immediately he will exalt you. लगेच येशू तुम्हाला उन्नती देईल. What was not happening will start happening. जे घडत नव्हतं ते घडायला लागेल. Jesus knows येशूंना माहित who आहे is crying tonight. आज रात्री कोण रडतंय. Jesus knows whose boat is empty. येशूंना माहिती आहे आज कुणाची नाव रिकामी आहे. Jesus knows who does not have money tonight. येशूंना माहिती आहे आज कुणाचा खिसा खाली आहे. Jesus knows who is carrying pain tonight. येशूंना माहिती आहे आज कोण रडत आलाय, वेदनेनं आलाय. He knows. येशूंना माहित आहे Jesus देवाला. knows your pain. येशूंना तुझ्या वेदना माहिती आहेत बेटा. Bible says in James 5 verse 7, याकोबाचं पत्र 5वा अध्याय 7वं वचन बायबल म्हणतं, wait patiently for your master's arrival. धीरानं तुझा मालक यायची वाट बघ. That's what the farmers do all the time. शेतकरी असंच करतात ना. They wait for their valuable crops to mature. शेतकरी बी पेरल्यानंतर त्यांचं मौल्यवान पीक उगायची वाट बघतात. Their eyes are upon the sky. त्यांचे डोळे आकाशाकडे असतात. Ask the farmer, he will tell you. तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला विचारा, तुम्हाला सांगेल तो. His eyes will be on the sky. त्याचे डोळे आकाशाकडे असतात. Once he sows, एकदा त्याने बी पेरलं he will stop looking on the earth. की मग तो जमिनीकडे बघत नाही बसत, He looks on the sky. तो आकाशाकडे बघतो When the showers will की come, कधी आता पाऊस पडेल. and when the showers come, आणि पाऊस पडला he knows की त्याला माहित असतं he is getting a harvest. मला हंगाम मिळणार. After you work, तुम्ही काम केल्यावर look up. 8 तास मेहनत केल्यावर ना वर बघा, The showers of blessing will come. आकाशाकडे बघा, आशीर्वादांचा वर्षा होईल. It will be poured on your life. आशीर्वादांचा पाऊस तुमच्या आयुष्यावर पडेल. Praise God. 8 तास नोकरी करायची आणि मग आकाशाकडे बघत जगायचं. See how things will change. मग बघा गोष्टी कशा बदलतात. Everything will change. सगळंच बदलेल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.